हॅलो गाईज. दिवाळीचा सण म्हटलं म्हणजे सगळ्यांचा आवडतं म्हणजे फराळाचं सण. तर त्या फराळापैकी आपण फक्त चकलीची माहिती घेणार आहोत. त्याला लागणारे हे तांदूळ राशनचे तांदूळ आहेत आणि त्याची क्वांटिटी म्हणजे हे अर्धा किलो आहे, म्हणजे 2 वाटी. तर मी आता हे सगळं साहित्य मिळून 1 किलोचं आहे. मी 1 किलोची चकल्या बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, प्रथम आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आपल्याला राशनच्या तांदळाचा वापर करायचा आहे. हे धुवून घ्यायचे, 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे, स्वच्छ सुकू द्यायचे आणि नंतर भाजायचे. त्याच्यानंतर मुगाची उडदाची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, त्याच्यानंतर उडदाची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, साबुदाणा आहे आणि 1 वाटी पोहे आहेत. हे सगळं 1-1 वाटी घ्यायचे. उडदाची डाळ मात्र हाफ वाटी घ्यायची आपल्याला, कारण उडदाची डाळ चिकट असते आणि आपल्या चकलीला चांगला चिकटपणा येतो. हे डाळी आपण सर्व धुवून घेणार आहोत आणि डाळ जर घरची असेल तुमची तर धुयाचे काम नाही. तर हे चांगलं भाजल्यानंतर आपण दळून आणायचंय. गिरणीवरून दळून आणा, मिक्सर मध्ये काढू नका, कारण मिक्सर मध्ये काढल्याच्या नंतर थोडंसं ठोसर येतं, जाड येतं, त्यामुळे चकली आपली कुरकुरीत होत नाही. त्याच्यात लागणारा मसाला म्हणजे धने आहेत. 3 चमच धने घेतलेले आहेत मी. 1-1.5 चमच मी जिरे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला दळून आणता वेळेस त्याच्यात टाकायचे आहे. चला तर मग आपण अशा प्रकारे आपली भाजणी पूर्ण झालेली आहे. डाळ वगैरे एकदम गोल्डन कलरची डाळ भाजली आपण, साबुदाणा भाजून घेतलेला आहे, चना डाळ भाजून घेतली आणि पोहे सुद्धा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र करू. धने आणि जिरे टाकलेले ते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. हे सर्व मिश्रण आता आपण दळून आणणार आहोत. चला तर मग आता आपण चकलीचं पीठ मळायला सुरुवात करूया. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या असं हे चकलीचं पीठ आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमच मीठ घालूया चवीनुसार. अर्धा चम्मच ओवा, ओवा घेतलेला आहे. 1 ते 2 चम्मच लाल तिखट टाकूया आपण. 2 चम्मच लाल तिखट. आता तिळही आपण नंतर भिजवताना टाकणार आहोत. आपण पहिले हे सर्व मिश्रण एकत्र करून हे कुकर मध्ये आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत. कडकडीत असं तपल्यानं मोहन टाकत आहोत. मग हे सगळं मिक्स आपण एकत्र करूया. आता हाताने आपण याच्या गाठी सर्व फोडून घेऊ.
एक असं स्वच्छ कापड घ्या. कापडामध्ये आता आपण इथे पोटळे बांधणार आहोत. सर्व मिश्रण एकत्र टाकू. मध्ये रिंग ठेवत आहोत. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आपल्याला. तुमच्याकडे असा छोटासा डब्बा असेल तर डबा ठेवा, मात्र त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. डब्यामध्ये पोटली ठेवून द्यायची. छान पैकी असे डब्यात पोटली बसले आहे. आता आपण झाकण लावून घेऊ. आणि गॅसवर 2 शिट्ट्या घालू. 2 शिट्ट्या झाल्या की परत आपल्याला काढून घ्यायचे. आपलं पीठ आता उकळून घेतलं. पीठ परत करून घ्यायचं आपल्याला. थोडं गरम आहे. दोन चम्मच आपण आता तेल टाकलं. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण चकलीचं पीठ आपलं भिजून झाले. त्याला आपण 10 मिनिटं भिजू देऊ. तोपर्यंत आपण तेल गरम व्हायला ठेवू आणि नंतर चकली करायला सुरुवात करू 10 मिनिटांनंतर. चला तर मग आता तयार झाली आपली उकडीची चकली. आपण आता हिला मोडून बघू. एकदम कुरकुरीत आणि छान अशी चकली झालेली आहे. तर नक्की एकदा करून बघा.